13 मे रोजी परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा जन्मदिवस साजरा केला जातो। जगभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो। धुळ्यातही प्रचंड उत्साहात विविध उपक्रम घेत वाढदिवस साजरा करण्यात आला। नदीकाठी असलेल्या अग्रेसन हॉल येथे या सुंदर दिवसाची सुरुवात सुदर्शन क्रिया शिकलेल्या साधकांनी सुदर्शन क्रिया धुळे जिल्हा समन्वयक संतोष महाले यांच्या मार्गदर्शनात करून केली। जवळपास 300हून अधिक साधकांनी सुदर्शन क्रियेचा आनंद घेतला। आलेल्या सर्व साधकांनी मतदान करण्यासाठी व इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी शपथ घेतली। यानंतर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिरात 30हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे। अनमोल नगर येथील श्रीराम मंदिरात वृक्षारोपण करण्यात आले। घरोघरी गुरुपूजा केली गेली। संध्याकाळी 6 वाजता सामूहिक हवन मृत्युंजय जाप अग्रेसन हॉल येथे करण्यात आले। 7 वाजे सुमारास गुरुपूजेने श्री गणेशा करत सत्संगाला सुरुवात झाली। एकापेक्षा एक वरचढ ठरत अशी भावभक्तीपूर्ण भजने सादर करण्यात आली। धुळे जिल्हा समन्वयक संतोष महाले यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग आणि धुळ्यातील सेवा यांविषयी मनोगत व्यक्त केले। धुळ्यातील अनेक मान्यवर उद्योजक सारस्वत साधक अशा 750 पेक्षा अधिक भाविकांनी भक्ती रसात न्हाऊन निघण्याचा अनुभव घेतला। त्यानंतर महाप्रसाराचे देखील आयोजन करण्यात आले होते। धुळे जिल्हा समन्वयक संतोष महाले यांच्या नेतृत्वाखाली आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक स्वयंसेवक यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेऊन सेवा केली। परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांचा वाढदिवस। परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी एक अशी व्यक्ती आहे की जागतिक स्तरावरती शांतता प्रेम याचा प्रचार प्रसार करत ते आपल्या वसुधैव कुटुंबकम म्हणून सांगत भारतीय संस्कृतीचा प्रचार आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून करत आहे। परमपूज्य गुरुदेव हे भारत सरकारचं सगळ्यात मोठं जे पद्मविभूषण हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे। आज जगातल्या 26 डॉक्टरेट्स त्यांना आहेत। शिवाय वेगवेगळ्या देशांचे नागरिक पुरस्कार जे आहेत ते पण त्यांना प्राप्त झालेले आहेत। अशा या गुरुदेवांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सगळे भक्तगण एकत्र येतो आणि वाढदिवस साजरा करतो। हा वाढदिवस पूर्ण जगातल्या 186 देशांच्या वर देशांमध्ये साजरा केला जातो। आज धुळ्यामध्ये 68वा वाढदिवस त्यांचा साजरा होतोय। त्या निमित्तानं आम्ही सकाळी जे साधक आहेत जवळजवळ 70,000 लोकांनी धुळ्यातून कोर्स केलेला आहे। आर्ट ऑफ लिव्हिंगचे वेगवेगळे कोर्सेस आहेत। हे कोर्सेस करताना जेही सुदर्शन क्रिया शिकलेत त्या साधकांसाठी सुदर्शन क्रिया सकाळी होती। त्यानंतर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून रक्तदान शिबिर पार पडलं। ते रक्तदान शिबिर कंटिन्युअस अजूनही चालू आहे आणि जवळजवळ 100-125च्या वर रक्तदान झालेलं आहे। आत्तापर्यंत 3 ते 3.5 लोकांनी या दरवर्षी आम्ही घेत असतो त्याच्या माध्यमातून रक्तदान केलेलं आहे। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।